नमस्कार. गरजूंच्या समस्या समाधान सक्षमतेसाठी असलेल्या दीपरचंद धर्मदाय न्यासातर्फे कोहम ध्यान किंवा हू एम आय मेडिटेशन, मराठीमध्ये कोण आहे मी हा ध्यानविधी प्रस्तुत करत आहोत. या दृकश्राव्याचे ध्वनिमुद्रण कमी आवाजातले वाटले तर ऐकण्यासाठी कर्णध्वनी वापरूया. थोडे पाणी पिऊन, जेथे वाहने, साधने, उपकरणे, बोलणे अशा बाह्य आवाजांचा उपद्रव होणार नाही अशा शांत जागी खुर्चीत अगदी आत सरकून पाठ टेकून बसूया. एकदम स्तब्ध, स्थिर, निवांत, आरामात. विशेषतः पाठीची बरगड्यांच्या खालची बाजू, ज्याला निम्न पृष्ठ असे म्हणता येईल, ती मागे टेकून बसूया. दोन्ही हात मांड्यांवर उताणे पडू देऊया, म्हणजे हाताचे पंजे छताच्या दिशेने किंवा तळहात छताच्या दिशेने. दोन्ही पाय हुलीसारखे एकमेकांना ओलांडून जमिनीवर पडू देऊया. शरीर अगदी सैल सोडून देऊया, अगदी सैल. डोळे बंद. मिटलेल्या पापणीच्या आड नजर नाकाच्या शेंड्याकडे. शरीर शिथिलच ठेवूया. अगदी निवांत, आरामात, स्तब्ध, स्थिर. श्वासोच्छवास जसा चालतोय तसा चालवूया. अगदी मुक्त, आपल्या गतीने जसा चालतोय तसा चालू द्या. हळूहळू संपूर्ण लक्ष श्वासोच्छवासाकडे. दोन्ही नाकपुड्यांमध्ये हवा आत, हवा बाहेर, एका लयीमध्ये. श्वास आत, उच्छ्वास बाहेर. बंद डोळ्यांनी मिटलेल्या पापण्यांच्या आडून हळूहळू नजर छातीच्या आत मध्यभागी नेऊया. छातीच्या आत मध्यभागी ठेवूया. आता आपले स्वत्व स्वतःलाच विचारूया, शोध घेऊया. आता आपले मी पण स्वतःलाच विचारूया, शोध घेऊया.
आता आपली ओळख स्वतःलाच विचारूया व शोध घेऊया. आता आपला परिचय स्वतःलाच विचारूया, शोध घेऊया. वेगवेगळ्या कल्पना तपासूया, सत्य जाणूया. निरनिराळ्या कल्पना तपासूया, सत्य जाणूया. वेगवेगळ्या कल्पना तपासूया, सत्य जाणूया. कोण आहे मी? कोण आहे मी? कोण आहे मी? या प्रश्नावर प्रथम उत्तर येते ते म्हणजे मी म्हणजे माझे नाव. पण माझे नाव माझे किती? पण माझे नाव माझे किती? मी छोटे बाळ असताना कोणीतरी नामकरणात दिलेला संकेत शब्द आणि मला दिलेले नाव वेगळे असते तरीही मी तोच असतो ना? मग मी तो कोण? भविष्यात माझे नाव बदलले तरी मी तोच राहेन ना? मग तो मी कोण? वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या माझ्या नात्याप्रमाणे निरनिराळ्या नावाने किंवा टोपण नावाने मला संबोधतात. माझे आईवडील मला वेगळ्या नावाने बोलवतात. माझी मुलं मला वेगळ्या नावाने संबोधतात. माझे मित्र मला वेगळ्या नावाने संबोधतात. नाती बदलतात, नावं बदलतात. म्हणजे ही वेगवेगळी नावं हे सारे तात्पुरते आहे, अस्थायी आहे, काही कालावधीचे आहे, क्षणिक आहे, चंचल आहे. हे सारे बदलले तरीही मी तोच असतो. म्हणजे माझे असले तरी हे नाव म्हणजे मी नव्हे. मग हे नाव किंवा ही नावे ज्याची आहेत तो शाश्वत मी कोण आहे? तो चिरंतन मी कोण आहे? तो अविनाशी मी कोण आहे? कोहम कोहम कोहम
या प्रश्नावर दुसरे उत्तर येते ते मी म्हणजे माझे शरीर, मी म्हणजे माझा देह. पण ह्या शरीराचा, या देहाचा जन्मताच असताना असलेले त्याचे वजन आता 20 पटीहून अधिक आहे. या शरीराची उंची, या देहाची उंची जन्मजात उंचीपेक्षा 3.25 पटीहून अधिक आहे. या शरीरातील, या देहातील बहुसंख्य पेशी ठराविक कालावधीनंतर मरून जातात आणि नवीन पेशी त्यांची जागा घेतात. म्हणजे माझा देह तोच राहत नाही, माझं शरीर तेच राहत नाही. तरीही त्या अशाश्वत देहाला मी समजणारा मी कोण? त्या बदलत्या शरीराला मी समजणारा मी कोण? हे सारे म्हणजे माझे शरीर, देह हे सारे तात्पुरते आहे, अस्थायी आहे, काही कालावधीचे आहे, क्षणिक आहे, चंचल आहे. हे सारे बदलले तरीही मी तोच असतो. हे सारे बदलले तरीही मी तोच असतो. म्हणजे हे माझे असले तरी मी हे नव्हे, मी हे शरीर नव्हे. मग हे शरीर किंवा हा देह ज्याचा आहे तो मी कोण आहे? तो चिरंतन मी कोण आहे? तो अविनाशी मी कोण आहे? कोऽहम् कधी मी माझ्या 5 कर्मेंद्रियांना म्हणजे वाणी, हात, पाय, पायू म्हणजे गुद आणि उपस्थ म्हणजे पुनरुत्पादनाचं इंद्रिय यांना माझे मी पण मानतो. तर कधी माझ्या 5 ज्ञानेंद्रियांना म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा यांना माझे स्वत्व समजतो. मग कधी त्यांच्या सूक्ष्मतेला म्हणजे इंद्रियांच्या सूक्ष्मतेला, तर कधी इंद्रियांच्या शक्तीला, कधी या अवयवांच्या लालित्याला, तर कधी या इंद्रियांच्या चपळतेला, कधी त्यांच्या सौंदर्याला, तर कधी विस्ताराला मी माझे अस्तित्व मानतो. पण इंद्रियांच्या कार्यक्षमता वयानुसार बदलत जातात, स्थितीनुसार बदलत जातात, परिस्थितीनुसार बदलत जातात, तब्येतीनुसार बदलत जातात. तरीही मी तोच राहतो, तरीही मी तोच राहतो. हे सारे बदलले तरीही मी तोच असतो. म्हणजे हे माझे असले तरीही मी हे नव्हे. मग हे ज्याचे आहे तो शाश्वत मी कोण आहे? तो चिरंतन कोण मी आहे? तो अविनाशी
कोण मी आहे. हम कधी मी माझ्या बुद्धीला माझी ओळख मानतो, तर कधी मी माझ्या चित्ताला माझी ओळख मानतो, तर कधी मी माझ्या मनाला माझी ओळख मानतो. मग कधी त्यांच्या सूक्ष्मतेला, तर कधी त्यांच्या शक्तीला, म्हणजे माझ्या बुद्धी, चित्त आणि मन यांच्या शक्तीला, तर कधी त्यांच्या लालित्याला, तर कधी त्यांच्या चपळतेला, म्हणजे बुद्धी, चित्त किंवा मनाची चपळता, तर कधी त्यांच्या सौंदर्याला, तर कधी त्यांच्या विस्ताराला मी माझे अस्तित्व समजतो. पण ही सूक्ष्मता, ही शक्ती, हे लालित्य, ही चपळता, हे सौंदर्य आणि हा विस्तार, हे सारे वयानुसार बदलत जाते, स्थितीनुसार बदलत जाते, परिस्थितीनुसार बदलत जाते, तब्येतीनुसारही बदलत जाते. म्हणजे बुद्धी, चित्त आणि मनाचे हे सामर्थ्य किंवा ही कामगिरी हे सारे तात्पुरते आहे, अस्थायी आहे, काही कालावधीचे आहे, क्षणिक आहे, चंचल आहे. हे सारे बदलले तरीही मी तोच असतो. म्हणजे हे माझे असले तरी हे मी नव्हे. मग हे म्हणजे ती सूक्ष्मता, ती शक्ती, ते लालित्य, ती चपळता, ते सौंदर्य, तो विस्तार ज्या बुद्धीचा, ज्या चित्ताचा, ज्या मनाचा आहे, तो शाश्वत मी कोण आहे? तो चिरंतन मी कोण आहे? तो अविनाशी कोण मी आहे? कोण आहे बरं? कधी मी माझ्या धनसंपत्तीला माझे स्वत्व मानतो, तर कधी मी माझ्या मालमत्तेला माझा परिचय समजतो. कधी मी माझ्या साधनांना माझी ओळख समजतो, तर कधी माझ्या सुखसोयींना मी माझे मीपण मानतो. पण काळाच्या ओघात हे सारे बदलत जाते. कधी वाढते, कधी घटते. मग ती धनसंपत्ती असो, मालमत्ता असो, माझ्याकडे असलेली संसाधनं असोत की सुखसोयी असोत. म्हणजे हे सारे तात्पुरते आहे, अस्थायी आहे, काही कालावधीचे आहे, क्षणिक आहे, चंचल आहे. हे सारे बदलले तरीही मी
तोच असतो. म्हणजे हे सारे धनसंपत्ती असो, मालमत्ता असो, साधने असो, सुखसोयी असो, हे सारे माझे असले तरी मी म्हणजे हे नव्हे. मग हे सारे ज्याचे आहे तो शाश्वत कोण मी आहे? तो चिरंतन कोण मी आहे? तो अविनाशी कोण मी आहे? कोऽहम् कधी मी माझ्या ज्ञानाला माझे स्वत्व मानतो, तर कधी माझ्या कौशल्यांना मी माझा परिचय समजतो. कधी मी माझ्या विद्येला माझी ओळख मानतो, तर कधी मी माझे प्रावीण्य माझे मी पण समजतो. पण हे सारे म्हणजे विद्या, प्रावीण्य, ज्ञान, कौशल्ये कालबाह्य होऊ शकतात. देह, चित्त, मन, बुद्धी, शिक्षण व सराव इत्यादींच्या साथीने वा दुराव्याने हे वाढू किंवा घटू शकतात. विद्या, प्रावीण्य, ज्ञान, कौशल्य वाढू शकतात किंवा घटू शकतात. म्हणजे हे सारे तात्पुरते आहे. हे सारे अस्थायी आहे. काही कालावधीचे आहे. क्षणिक आहे, चंचल आहे. हे सारे बदलले तरीही मी तोच असतो. म्हणजे हे माझे असले तरी मी हे नव्हे. ज्ञान, विद्या, प्रावीण्य, कौशल्य मी हे नव्हे. मग हे ज्याचे आहे, विद्या, प्रावीण्य, ज्ञान, कौशल्य हे ज्याचे आहे तो शाश्वत कोण मी आहे? तो चिरंतन कोण मी आहे? तो अविनाशी कोण मी आहे? कधी मी माझ्या नात्यांना माझा परिचय समजतो, तर कधी माझ्या समूहाला, समाजाला, समुदायाला मी माझे स्वत्व मानतो. कधी मी माझ्या संबंधांना माझी ओळख मानतो, तर कधी माझ्या अनुबंधांना मी पण समजतो. पण हे सारे म्हणजे नाती, संबंध, अनुबंध व समूह प्रसंगात घट्ट वा पातळ होऊ शकतात. नाती, संबंध, अनुबंध व समूह जोडले जाऊ शकतात किंवा आपसात मतभेदाने तुटू शकतात. नाते, संबंध, अनुबंध आणि समूह यांचे जाळे पसरू शकते वा आक्रसू शकते.
म्हणजे हे सारे सारे तात्पुरते आहे, अस्थायी आहे, काही कालावधीचे आहे, क्षणिक आहे, चंचल आहे. हे सारे म्हणजे नाती, संबंध, अनुबंध, समूह हे सारे बदलले तरीही मी तोच असतो. म्हणजे हे माझे असले तरी मी हे नव्हे. मग हे म्हणजे नाती, संबंध, अनुबंध, समूह हे ज्याचे आहे तो शाश्वत कोण मी आहे, तो चिरंतन कोण मी आहे, तो अविनाशी कोण मी आहे. कोहम कधी मी माझ्या प्रशंसेला माझे स्वत्व मानतो, तर कधी मी माझ्या दबदब्याला माझा परिचय समजतो. कधी मी माझ्या मानसन्मानाला माझी ओळख मानतो, तर कधी माझ्या प्रतिष्ठेला माझे मी पण समजतो. पण हे सारे म्हणजे प्रशंसा, दबदबा, मान सन्मान किंवा प्रतिष्ठा प्रसंगाप्रसंगात वृद्धिंगत होते वा कमी होते. चाहते कमी जास्त होतात. प्रशंसा करणारे, आदर करणारे, मान सन्मान देणारे वाढतात किंवा घटतात. म्हणजे हे सारे सारे तात्पुरते आहे, अस्थायी आहे, काही कालावधीचे आहे, क्षणिक आहे, चंचल आहे. हे सारे बदलले म्हणजे प्रशंसा, दबदबा, मान सन्मान, प्रतिष्ठा हे सारे बदलले तरीही मी तोच असतो. म्हणजे हे माझे असले तरी मी हे नव्हे. मग हे म्हणजे प्रशंसा, दबदबा, मान सन्मान, प्रतिष्ठा हे ज्याचे आहे तो शाश्वत कोण मी आहे, तो चिरंतन कोण मी आहे, तो अविनाशी कोण मी आहे. कोहम को को पुन्हा पुन्हा आपले स्वत्व स्वतःलाच विचारूया व शोधूया. पुन्हा पुन्हा आपले मी पण स्वतःलाच विचारूया व शोधूया. पुन्हा पुन्हा आपली ओळख स्वतःलाच विचारूया व शोधूया. पुन्हा पुन्हा आपला परिचय स्वतःलाच विचारूया व शोधूया. वेगवेगळ्या कल्पना तपासूया. अंतिम सत्य जाणूया. कोण आहे मी? कोण आहे मी? कोण आहे मी? कोण
को को आपल्याला जेव्हा ध्यानातून बाहेर यावेसे वाटेल तेव्हा संपूर्ण लक्ष नाकाच्या शेंड्यावर येऊ द्या. हळूहळू पूर्ण लक्ष श्वासोच्छवासाकडे. दोन्ही नाकपुड्यांमध्ये हवा आत, हवा बाहेर, एका लयीत श्वासोच्छवास जसा चालतोय तसा चालवूया. अगदी मुक्त आपल्या गतीने जसा चालतो आहे तसा चालू द्या. आता आपल्याला जितके जमेल तितके, जसे जमेल तसे धीमे धीमे पापण्या वर वर येत येत डोळे उघडूया. हालचाल सुरू करण्याआधी ध्यानाची परिणाम अवस्था थोडा काळ टिकूया. मग आपल्या नित्यकर्मास म्हणजे नेहमीच्या कामांना सुरुवात करण्याआधी थोडे पाणी पिऊया. आपल्याला या ध्यानात व त्यानंतरही कसे वाटले हे जरूर दीप अर्चनला कळवूया. आपला अभिप्राय देऊया. अभिप्राय कळवूया. तथास्तु, तथास्तु, तथास्तु.